वेट लॉस करायचे मग आईस्क्रीम नाही खायची का? नाही नाही, असं काही नाही, खाऊ शकतो. ही एकदा आईस्क्रीम ट्राय करा. हाय प्रोटीन अँड टेस्टी पण. ह्या रेसिपीमध्ये प्रोटीन पण मिळेल आणि आईस्क्रीमची मजा पण येईल. हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत सुपर टेस्टी आणि हेल्दी प्रोटीनयुक्त मँगो आईस्क्रीम. ही आईस्क्रीम बनवण्यासाठी आपल्याला पनीर लागणार आहे आणि पनीर आपण बाहेरून नाही आणायचं तर घरीच बनवायचं आहे. तर पनीरसाठी आपल्याला दूध लागणार आहे 1 लिटर. ते उकळून झालं की त्याला लिंबू टाकायचा असतो. त्याच्यासाठी आपण लिंबाचा रस काढायचा. बाहेरचं पनीर आजकाल चांगलं मिळत नाही. घरचं पनीर एवढं सुंदर होतं ना, तुम्ही एकदा करून बघा. आणि बनवायला तर खूप सोपं आहे. उकळलेल्या दुधामध्ये लिंबाचा रस टाकायचा आणि ते मिक्स करून घ्यायचं. ते थोडं हलवलं की ते दूध फाटतं. गॅस बंदच आहे. आता हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी ना मलमलीत कापड किंवा ही मी ऑनलाईनच पिशवी मागवलेली आहे कापडी, याच्यामध्ये टाकायचं आहे. ते गाळून घेऊ आपण. त्याच्यात थोडंसं थंड पाणी टाकायचं आणि ते धुवून घ्यायचं थोडंसं. त्यात लिंबाचा थोडासा आंबटपणा असतो ना, तो घालवण्यासाठी. ते चांगलं पिळून घ्यायचं आणि त्याच्यावरती काहीतरी जड वस्तू ठेवायची. त्याच्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी असतं ते निघून जातं. तुम्ही बघू शकता किती ते दिसताना सॉफ्ट दिसतंय आणि टेस्टला तर एवढं सुंदर असतं ना. तुम्ही नक्की एकदा घरी पनीर करून बघा. ह्याची तुम्ही भाजी बनवा, स्वीट काही असेल तर स्वीट बनवा. खूप साऱ्या रेसिपी होतात. ह्या रेसिपीमध्ये प्रोटीन रिच इन्ग्रेडियंट्स आहेत आणि खूप क्रीमी टेक्स्चर आहे. ह्या रेसिपीतला मेन इन्ग्रेडियंट्स मँगो. फ्रेश मँगो घ्यायचे, त्याचे कटिंग करून त्याच्यातला पल्प काढून घ्यायचा. समर म्हटला की मँगो हा खाल्लाच पाहिजे, पण त्याची काहीतरी रेसिपी तर बनल्याच पाहिजे, हो ना. समरमध्ये गिल्ट फ्री डिसर्ट पाहिजे नसेल तर ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. एका ब्लेंडरमध्ये जे आपण पनीर बनवलं ते घ्यायचं. जो मँगोचा पल्प काढला आहे तो पण घ्यायचा. थोडंसं दूध टाकायचं. तुम्हाला अजून गोड हवा असेल तर तुम्ही हनी यूज करू शकता, पण गरज नाही आहे कारण का मँगो खूप गोड आहे. मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं. खूप स्मूथ टेक्स्चर बनतं. एका बाउलमध्ये ते मिक्सर काढून घ्यायचं. बघितलं किती थिक झालं आहे ते आणि क्रीमी. 1 तासासाठी ठेवलं तर सॉफ्ट होईल. 3-4 तासासाठी झालं तर आईस्क्रीम एकदम परफेक्ट होते. तुम्ही त्याचं काही बनवा, माऊस बनवा, आईस्क्रीम बनवा, मस्तानी बनवा, काही बनवू शकतो जे तुम्हाला आवडेल ते. आणि बस रेडी आहे होममेड हेल्दी मँगो आईस्क्रीम. ही आईस्क्रीम मुलांना पण खूप आवडेल आणि वर्कआउटनंतर हेल्दी ट्रीट म्हणून पण परफेक्ट आहे. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही इमॅजिन करा, दिसायलाच एवढी सुंदर आहे तर लागायला पण किती टेस्टी लागेल. तर आता आपण ह्याला टेस्ट करून नक्की पाहूया. आता ही मी फ्रीजमध्ये ठेवते 1-2-3 तासासाठी. रेडी आहे, फ्रीजमधून मी काढली आहे. आपण टेस्ट करूया. किती छान दिसते ना. टेस्टला पण खूप सुंदर होते. म्हटलं रेसिपी इतकी कलरफुल आहे तर आपण पण कलरफुल होऊनच टेस्ट करूया.
खूप टेस्टी बनते, क्रीमी एकदम. तुम्ही नक्की ट्राय करा. वातावरण पण एवढं सुंदर झालं होतं, त्यात एवढी सुंदर आईस्क्रीम, मज्जा आली. हेल्दी राहा, फिट राहा आणि टेस्टी पण खा. लाईक करा. बाय.